पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या परमेश्वराची कृपा परमेश्वराची प्रीती आणि दैवाचा सहवास आपल्याला हो. हे देव बाबा आम्ही तुझे नेते तुला या पवित्र मिसाल बलिदानाच्या सुरुवातीला वंदन करतो. आज आम्ही खूप खूप आनंदी आहोत कारण आजच्या दिवशी आम्ही म्हणून ख्रिस्ताला प्रथमच आमच्या हृदयात घेणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या शरीराशी व रक्ताशी एकरूप होण्याचा आज हा आमच्या जीवनातील पहिला दिवस म्हणून आम्हाला पुष्कळ आनंद वाटतो. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आमच्या मनात आदरभाव आणि प्रेम निर्माण कर. ख्रिस्तावरील आमची श्रद्धा व भक्ती वाढव. ख्रिस्ताशरीर सेवकाद्वारे अधिकाधिक ख्रिस्तमय होण्यास आम्हाला कृपा दे. पशुपतीसाठी मित्र सहभागी होती. आपल्याकडे ज्या चुका झालेल्या आहेत त्याबद्दल कोणत्या क्षमा होती.
पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यासाठी तू आलास. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे बसून तू आम्हासाठी मध्यस्थी करतो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो. मेरे पापाची क्षमा करून आम्हाला तुझ्याकडे घेऊ. मध्ये फिरू नको रे मराठीच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, भरतीसारखा तप्त दिवस येत आहे. त्यावरती कनिष्ठ आणि सर्व दुराचारी त्रस्त पडले. तो येणारा दिवस त्यात चालू टाकेल. त्यांचे मूळ स्वामी वेगळे
प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. परमेश्वराची स्तुती केली गा. संगीत स्वराने गा. कर्ण आणि शिंग वाजत परमेश्वराचा त्याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. समुद्र आणि त्यातील सर्व काही जग आणि त्यात राहणारे हर्षनाद करतो. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एक वाजून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करेल आणि लोकांचा न्याय सरळपणे करेल. प्रतिसाद. परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करण्यास आला आहे. संत पौलांचे थेसलोनिकरास दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कुणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही हात घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करायची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काही काम न करता लुडबुड करतात असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बोध आणि आज्ञा करतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे. प्रभूचा शब्द. जयघोष. Hallelujah.
मंदिर उत्तम पाषाणांनी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केले आहे ह्याविषयी काही जण बोलत असता येशूने म्हटले, असे दिवस येतील की हे तुम्ही पाहत आहात त्यातला पाडला जाणार नाही, असा एकही चिरा राहणार नाही. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय? तो म्हणाला, तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा, कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. त्यांच्या नादी लागू नका. जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे आवश्यक आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही. मग त्याने म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठे मोठे भूमिकंप होते, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडते आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे करण्यात येईल. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. तुम्हाला सहस्कारे आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्या पुढे माझ्या नामासाठी नेतील. त्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आईबाप, भाऊबंध, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील काही जणांना ठार मारण्यात येईल आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवा. सातत्याने असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आपल्याला लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्त हा सदैव गरिबांसाठी आणि भुकेले गरजवंतांसाठी विशिष्ट रीतीने आलेला आहे. आणि म्हणून जर शुभवर्तमान जर आपण वाचले किंवा येशूचं संपूर्ण जीवन बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की येशू एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी जात असताना लुळे मांगळे गरजवंतांना त्यांनी परत केलेला आहे. त्यांच्या बरोबर आहे परमेश्वराचा सहवास त्यांच्या बरोबर होता. आणि हाच संदेश आपण प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने हा संदेश घेऊन आपलं दररोजचं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मंडळींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये मला की संदेश सांगत आहे की प्रभूचा दिवस येणार आहे. अन्याय करणाऱ्यांसाठी तो दंडाचा दिवस असेल. प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो तारण आणि प्रकाश बनणार आहे. तारण आणि प्रकाश बनणार आहे. परंतु या पृथ्वीतलावर जीवन जगत असताना मी परमेश्वराच्या शिकवणीशी एकनिष्ठ राहून माझ्या हातून काहीतरी सत्कृत्ये चांगली घडलेले आहेत का, की जेणेकरून माझा जेव्हा न्याय होईल तेव्हा माझं नक्कीच तारण होईल आणि मी परमेश्वराबरोबर पुन्हा एकदा स्वर्ग राज्यामध्ये असणार आहे आणि परमेश्वराचा प्रकाश माझ्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित होणार आहे. संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे की ख्रिस्ती जीवन म्हणजे कष्ट आणि प्रामाणिक परिश्रमाचे जीवन आहे. सदैव आपण स्वतः काम करून इतरांसाठी आदर्श बनणार. आणि म्हणून आपल्यामध्ये प्रत्येकाची छोटी मोठी जी कामे आहे, जबाबदारी आहे, विद्यार्थी म्हणून अभ्यास करणं, आई वडील म्हणून कुटुंबाचा संसार पाहणं, धर्म बंधू आणि धर्म भगिनीकडे विशिष्ट रीतीने जे पाचारण स्वीकारलेले आहे त्याप्रमाणे कार्य करणं आणि ज्याप्रमाणे आपण परिश्रमाने काम करतो त्या परिश्रमाचं परमेश्वर नक्कीच आपल्याला प्रतिफळ देत असतो. अशा अशा अनुग्रही शुभवर्तमानामध्ये परमेश्वर आपल्याला जाणीव करून देत आहे,
न असताना आपल्याला अनेक संकटे छळ भोगावे लागणार आहे, अनेक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य उठेल, मोठमोठी भूकंप होतील, दुष्काळ पडेल, संकट येतील, परंतु तुम्ही कधीही घाबरू नका, भिवू नका, मी तुमच्या बरोबर असणार आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, परमेश्वराची साथ ही आपल्या सातत्यबरोबर आहे. ख्रिस्त हा प्रेम आहे, परमेश्वर हा दयाळू आहे, आणि म्हणून आपल्या जीवनाद्वारे देखील आपण सातत्याने इतरांप्रती प्रेम, वात्सल्य सदैव निर्माण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझा ख्रिस्ती श्रद्धा जगत असताना माझ्या आजूबाजूला असणारे माझे भाविक खरोखरच अंधारामध्ये आहेत का प्रकाशामध्ये आहेत, मागासलेले आहेत का, त्यांना वरती येण्यासाठी मी प्रयत्न करू शकतो का, त्यांना सहकार्य करू शकतो का. पोप फ्रान्सिस म्हणतात, दयेशिवाय ख्रिश्चन धर्म नाही, दयेशिवाय ख्रिश्चन धर्म नाही, दया ही ख्रिश्चन जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. हा नुसता गुण नसून तर हा प्रेमाचा स्वीकार आहे. हा प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी आपल्या सातत्याने प्रेम, दया हे सातत्याने वाहणं गरजेचं आहे. कम्युनियन आज होणार आहे, कार्यक्रम होणार आहे, लग्नाचे कार्यक्रम सुरू होणार आहे. मी कार्यक्रम करत असताना मी तुम्हाला आमंत्रण देणार आहे. एका धर्मक्रमामध्ये कम्युनियन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील जे नातेवाईक आहेत त्यांना जवळून बोलावलं, छोटंसं कार्यक्रम कुटुंबामध्ये प्रार्थना केली, आणि एका अनाथ आश्रमामध्ये मुलांना, त्यांची 2 मुलांना घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम केला. मुलांना जाणीव करून दिली की आपला आनंद हा फक्त श्रीमंतांबरोबर, मोठ्या माणसांबरोबरच घालवायचा नाही, तर जी गरजवंत आहे, ज्याच्यात कोणासाठी कुणीच नाही, ज्याची आई वडील नाही, अशांसाठी हा आपण कार्यक्रम, आणि सकाळपासून तर जणू काही दुपारपर्यंत गेम्स, जेवणाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केला. मुलांना ख्रिस्तांचं कार्य हे प्रत्यक्षात कृतीद्वारे केलेलं आहे. तुम्हाला देखील संधी आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रेषित योहान सांगत आहे की जर कोणी म्हणतो की मी देवावर प्रेम करतो पण आपल्या भावाचा द्वेष करतो, तो तर खोटा आहे. कारण जो आपल्या भावावर प्रेम करत नाही आणि ज्या परमेश्वरावर पाहिलं नाही त्यावर मी प्रेम करतो, पण माझे आजूबाजूला असलेले माझे भाऊ बहिणी यांच्यावर मी प्रेम करत नाही, तर कुठेतरी मी कमी पडत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपल्या प्रत्येकाला संधी आहे की दुसऱ्यांसाठी जीवन जगण्यासाठी आणि दुसऱ्यांचे जीवन जगण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या भोजनाप्रसंगी आपल्या शिष्यांना बोलावतो आणि काय सांगतो, प्रत्येकाला भाकर घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, घ्या आणि प्या, ह्या माझं रक्त आहे. आणि याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जीवन आपल्या मानव जातीसाठी स्वतःला काल्वरीच्या टेकडीवरती वाहून, क्रूसावरती टाकून सर्वस्व अर्पण केलेलं आहे. मग मी त्या ख्रिस्तासाठी वाहणार आहे का? माझ्या प्रिय मुलांनी आज तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारणार आहे. भाकरीच्या रूपामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त या वेदीवर भाकरीच्या रूपाने उपस्थित असतो, ती भाकर तुम्ही स्वीकारणार आहे. ते भाकर काय वेफर नाही आहे, ती भाकर नुसती गव्हाची भाकर नसणार आहे, त्याची भाकर तुम्ही स्वीकारणार आहे. त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त खुद उपस्थित असणार आहे आणि ते ख्रिस्ताला तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही स्वीकारणार आहे. आणि ख्रिस्त स्वीकारल्यानंतर तुम्ही प्रेरित होऊन परमेश्वराचं कार्य करण्यासाठी आणि पावित्र्याचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येणार आहे. प्रिय मुलामुलींनो, तुम्हाला सर्वांना नक्कीच संत डोमिनिक सावियो या संतांची स्टोरी माहिती असेल. सगळेच तुला आम्ही सांगितलेले आहे, परंतु आजच्या दिवशी मी तुमच्या समोर पुन्हा आणू इच्छितो. संत डोमिनिक सावियो हा संत डॉन बॉस्को यांचा विशिष्ट असा शिष्य होता. अत्यंत हा प्रार्थना करायचा. आई वडील श्रद्धाळू दररोजची प्रार्थना करत असल्यामुळे मुलांमध्ये देखील ख्रिस्ती श्रद्धेची उमस बीज पेरले घेण्यात आले आणि त्याप्रमाणे हा संत डोमिनिक सावियो लहानाचा मोठा होत गेला. आणि संत डोमिनिक सावियो दररोज सकाळी 5 वाजता उठून सदैव मिसाला जायचा. मिसाल झाल्यानंतर तो चर्चमध्ये बसणार, वैयक्तिक प्रार्थना करणार. मग त्यामध्ये ऊन असो, वादळ असो, वारा असो, पाऊस असो, कडाड्याची
ठरलेली गरज असो, परंतु कधीही तरी विसा चुकवायचा नाही, कारण त्याला ख्रिस्ताला भेटायचं होतं, ख्रिस्ताला त्याला भाकरीच्या रूपाने स्वीकारायचं होतं. आणि म्हणून त्याने कोणतेही एक्सक्यूज दिले नाही. टीव्ही पाहायचा आहे, गेम खेळायचा आहे, अशा प्रकारे त्याने एक्सक्यूज दिले नाही, तर सदैव ख्रिस्ताला कशा प्रकारे भेटता येईल यासाठी संत डोमिनिक साम्यूलने प्रयत्न केले. आणि जेव्हा संत डोमिनिक साम्यूल यांनी कमिटमेंट घेतला, पहिल्यांदाच ख्रिस्ताला घेतला, तेव्हा त्यांनी 4 निर्णय घेतले की मी ख्रिस्ताला घेत आहे, परंतु मी 4 निर्णय केला आहे. पहिला निर्णय कोणता? मी सदैव कुंसाराला जाणार आहे आणि कमिनियन वेळोवेळी घेणार आहे, जेव्हा शक्य होईल तेव्हा मी घेणार आहे. आणि त्याने दररोज कमिटमेंट घेतला. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की मी रविवार पवित्र पाळणार आहे, पण त्यांनी फक्त रविवारच्याच ख्रिस्ताला गेला नाही, तर प्रत्येक दिवशी ख्रिस्ताला गेला. तुम्ही ख्रिस्त शरीर झाल्यानंतर नेहमी मुलांची ऍक्सिडेंट लागते. मुलं कुठे जातात मला माहिती नाही, परंतु आमची मुलं खूप चांगली आहेत. ख्रिस्ताला आज घेत आहे, प्रत्येक रविवारी संडे स्कूलला येणार आहे, प्रत्येक दिवशी शक्य होईल तर ते मिसाला येणार आहेत आणि वेदी सेवा करण्यासाठी देखील ते येणार आहेत. आणि संत डोमिनिक साम्यूलने रविवार पवित्र पाळण्यासाठी निर्णय घेतला. तिसरा त्यांनी सांगितलं की येशू आणि पवित्र मरियम हे माझे मित्र करणार आहेत. येशू आणि पवित्र मरियम माझे मित्र होणार आहेत. We have many friends, but I want to have a friend Jesus and Mary in my life. माझ्या प्रिय मुलांनो, जर येशू आणि पवित्र मरियम याला जर मित्र मानलं तर नक्कीच आपलं जीवन हे फुलणार आहे. आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितलं की मी कधीच पापात पडणार नाही, एक दिवस म्हणेन पण पाप करणार नाही, पापापासून लांब राहणार आहे. मुलांनो, तुम्ही आज सफेद कपडे घातलेले आहेत. You see, altar is white, flowers are white, Father's house wear the white. कशा प्रतीक आहे? शुद्धतेचा आहे. तुम्ही पवित्र आहे, शुद्ध आहे. हे शुद्ध आयुष्यभर तुम्ही शुद्ध राहा, पापात पडू नका. आणि म्हणून माझ्या प्रिय मुला-मुलींनो, संत डोमिनिक साम्यूल आपल्यासाठी आदर्श आहे. तुम्ही देखील इतरांसाठी आदर्श व्हा. आज तुम्हाला शेवटी आशीर्वाद झाल्यानंतर तुमच्या काहीतरी फादरांकडून चर्च बाहेर तुम्हाला काहीतरी देण्यात येणार आहे. काय देण्यात येणार आहे? तुमच्याकडे तुम्हाला रोजरी देण्यात येणार आहे. ती रोजरी फक्त फिरवण्यासाठी नाही, तर रोजरी करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी. कुटुंबामध्ये रोजरी होत नसेल तर रोजरीला सुरुवात करणं, बेनती दिली जाणार आहे पापांपासून, सैतानापासून तुमचं संरक्षण होण्यासाठी. आणि शेवटी तुमच्याकडे दिलेली मेणबत्ती तुम्ही डेकोरेशन करून आणलेली आहे, हे कसं चिन्ह आहे? प्रकाशाचं प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आधी ते मेणबत्ती लावलेली आहे. आपल्या सर्वांच्या वरती धर्मशिक्षक मेणबत्ती पेटवणार आहे, पुढे राहणार आहे, श्रद्धा प्रकटित करणार आहे. आणि तुम्ही सदैव आशेने राहायचं आहे. तुमच्यामध्ये सदैव प्रकाश असणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी करण्यासाठी तुम्हा प्रत्येकाला वाचन करण्यात येत आहे. माझ्या प्रिय मुला-मुलींनो, आज तुम्ही पर्यंत ख्रिस्ताला स्वीकारणार आहात. आनंद आहे, आम्हा सर्वांसाठी आनंद आहे. पण सदैव हा ख्रिस्त माझ्या अंतःकरणामध्येच कसा राहील यासाठी विचार करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या मुलांना सहकार्य करण्यासाठी, आध्यात्मिक प्रवासामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही फादर सिस्टर आहोतच, पण आई वडिलांची भूमिका ही खूप महत्वाची आहे. मुलांवर संत कार्य आकृतीस आता सर्वांना माहितीच आहे. What he says, the Eucharist is the highway to heaven. पवित्र मिस्सा बलिदान हा स्वर्गाकडे नेणारा मार्ग आहे. त्या पवित्र मिस्सा बलिदानाची भूक तुम्हाला तहान लागली पाहिजे. या संतांनी संत डोमिनिक साम्यूल, संत कार्लो आकुतीस यांना ख्रिस्ताची भूक होती. आणि म्हणून ख्रिस्ताची भूक होती म्हणून ते मिस्सा. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही जेव्हा बप्तिस्मा झाला तेव्हा तुमच्यावरती आपले आई वडील धर्मही बाप शब्दाची प्रकट केली. आता तुम्ही
बाप्तिस्मा त्याचं प्राचीन साखर घेतलेलं आहे आणि आज तुम्ही युक्रेश कम्युनिटी स्वीकारत आहे आणि म्हणून अशा वेळेला तुम्ही श्रद्धा ते प्रकट करणार आहे. माझ्या सांगितल्याप्रमाणे आपल्या पासाची मेणबत्ती रोज आपल्या शिक्षकाने शेतीची मेणबत्ती आता झालेली आहे. आपण सर्व उभे राहूया. मुलांना आणि समजून मुलाने मोठ्याने प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. मुलांना मोठ्याने आणि बाकी भाविक आहेत त्याने हळूवारपणे त्या श्रद्धेमध्ये प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर द्यायचे आहे. तुम्ही सैतानाला धिक्कार करता काय? या संतुष्ट कृत्याचा तुम्ही धिक्कार करता काय? या सर्व आपसाला धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांना अर्पण करता सर्वसर्व परमेश्वर पिता ह्या विश्वासात ठेवता काय? येशू ख्रिस्त आता एकमेव पुत्र आमचा प्रभू आहे तो कुमारीपासून जन्मला त्यास तुझा पिण्यात आले तो मरण पावला आता त्या पुण्यात आले तो मेल्यात उठला आणि असं समजा परमेश्वर त्या विराजमान झाला आहे ह्या विश्वासात ठेवता काय? आपल्या त्या आता द्यायचे आहे. पवित्र आत्मा परिकल्पित सभा संतता यहोवा आपली क्षमा त्याचे पुनरुत्थान आणि सर्वकटी जीवन या विश्वासात ठेवता काय? आमच्या प्रभू ख्रिस्ताचा सर्वशक्तिमान पिता परमेश्वर आणि पाणी व पवित्र आत्मा यांच्याकडे आम्हाला मंत्र दिला तो सर्व पापाची क्षमा आणि सर्व पापाची क्षमा केली आहे. आमच्या प्रभू ख्रिस्तासाठी तो सदैव एक इष्ट ठेवो. आता मुलं आपल्या विनंत्या सादर करतील. आपले उत्तर आहे प्रभू आमची प्रार्थना आहे. परमेश्वर प्रेम आहे. आपण सर्व त्या प्रेमाचे साक्षीदार आहोत. जगाला संदेश देणारे आपले पोप लिओ बिशप थॉमस धर्मगुरू व धर्मपत्नी व्रतस्थव प्रपंच यांना परमेश्वराकडून प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. न्यायाच्या दिवशी प्रभूसमोर उभे राहण्यास पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व राजकीय नेत्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी व देशाच्या कल्याणासाठी लढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. सरकारना नोकरी, जीवनसाथी, दहाच्या शोधात असलेल्यांना योग्य जोडीदार, अपत्याची वाट पाहणाऱ्यांना अपत्याची प्राप्ती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपल्या सर्व
आमची प्रार्थना आहे. पवित्र मार्गाप्रमाणे आपल्याला पवित्र जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. शिक्षण व नोकरीनिमित्त परदेश व घरापासून दूर असलेल्यांवर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. रशिया, युक्रेन, इस्रायल आणि पॅलेस्टाईन येथे व जगभरात शांती पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्वांनी यापुढे सुद्धा प्रायश्चित्त साक्रमेंट स्वीकारावे, त्याप्रमाणे पवित्र मिसा बलिदानात योग्य प्रकारे सहभाग घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. ईश्वरचे परमेश्वर आमच्या मुलाने श्रद्धेने विनंत्या योग्य सादर केलेल्या आहेत. ते ईश्वर ते विनंती तो पूर्ण कर आणि आमच्या सगळ्या शक्ती पूर्णिमा तुझ्या प्रेमाने भरून टाक. ही प्रार्थना प्रभूसाठी करतो. अर्पण गीत गीत क्रमांक 86.
लिओ आमचे गो, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग त्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विस्तार करावा. धर्मी प्रगताच्या आशेने महानिग्रह केला आणि ज्यांच्या देव विसमोर पावले आहे त्यांचे दुस्मरण त्यांच्या तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत देवाला तुझे कुमार तिच्यामध्ये संत सोसे तुझ्या देशी युगानुयुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तास आणि ख्रिस्तात एक सर्वमत देव तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यातलं गौरव आणि सन्मान हा सर्वदा हो. त्याची आज्ञा आणि त्याची शिष्यपण प्रेरित होऊन आम्ही जरी पुढे म्हणतो मुलांनो मोठ्याने आमच्या प्रार्थना म्हणजे एकत्र आमच्या सर्वांची बाबा जे नाव पवित्र नामाचे जाओ जे राष्ट्र येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर याचे प्रमाणित हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या बदलांना क्षमा करतो तशी तो आमच्या बदलांची क्षमा कर आणि आमच्या मोह प्रसंगी करू नको पण घटनेपासून आम्हाला कर. हे प्रभू सर्वपरीने बैठकीतून सोडवशील विनंतीतो या जीवनाला स्वभावावर शांती दे म्हणजे ती आशीष आणि आमचा प्रवास ख्रिस्त याच्या आठवणी वाटत असताना ते देशपासून मुक्त राहून व सत्य चिंता आणि विवेचना यापासून सुरक्षित असो. हे प्रवेश ख्रिस्ता तो कशी करा मला मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बाबाकडे पाहू नकोस तर त्या किसबेच्या शक्तीकडे पहा आणि तिला ईश्वराचा शांती आणि तुझी कृपा कर. पवित्र सुखा प्रार्थना करतो. प्रभूची शांती तुम्हाला सदा असो. आपण एकमेकांना प्रेमाने शांती देऊन करूया.
जी कर्मवेशी करतोस. सॅक्रमेंट नेहमी घ्यायचे असतात. प्रचिद्ध उत्साह त्याच्यानंतर चर्चमध्ये मिसळला किंवा आपण सॅक्रमेंटमध्ये कुठे रिफ्रेश कधी आपण घेतो. आई वडिलांना हा एक दिवसाचा सोहळा होतो तर मनामध्ये ही जागृती निर्माण करा. आज आपली मुलं स्वीकारलेला आहे त्यांचं आता आई वडिलांचं आपण धैर्य अभिनंदन करूया. काय वाजूया. व्हेरी गुड व्हेरी गुड. आजच्या दिवसासाठी अनेक लोकांची मेहनत आहे. अनेक लोकांचे परिश्रम आहे. आई वडिलांबरोबर धर्मशिक्षक फादर सिस्टर्स त्यांनी मेहनत घेऊन आपल्या मुलांची जडणघडण करण्याची सुरुवात केलेली आहे. त्याची क्लासेस त्याची प्रॅक्टिस त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. व्हेरी नाईस टीचरची आणि एन्जॉय. त्याच्यानंतर मुलांची जी परिस्थिती बघत आहे ओके पालकांवर टेन्शन आलं होतं ओके पण
फादर आणि सिस्टरनी जाऊन स्वीकारली आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. सिस्टर आपले आपले सहकारी दादाला गेले ते काल सकाळी अर्ली द मॉर्निंग थोडं घेऊन आले. सुंदर अशी फुलं आलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. फादर रात्री 12 वाजेपर्यंत चर्चमध्ये होते. काहीतरी सजावट झाली होती. त्याचे परिश्रम खूप मोठे आहेत. तिथं वरती दिसत नाही तुम्हाला, तर खाली यायला पाहिजे तिथे आणि त्या सहकार्यात युवक आणि युवती दुरीकडेची मुलं त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या अनेक सोयीसोबत आधी दिवसासाठी कार्यक्रम होते, वाढली, त्याच्यानंतर स्नॅक्स आणणं वगैरे सगळे लोकांचे आठवण करत आहोत. आपलं नायक मंडळ समर्थपणे आपली जबाबदारी पार पडत आहे. तुमचं अभिनंदन आणि थँक्यू सो मच. आज आपल्याबरोबर आपण थोडेसे आहे, मी त्याचं स्वागत करतो. मी आज कन्यानिमित्त ते आलेले आहे आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ते कार्य करत आहे. सिंधुदुर्ग विश्वभरी कार्य करत आहे. त्याच्या कार्यासाठी शुभेच्छा. परत अमृतपूरचे सर्व ओळखतात, घेण्याकडे या ठिकाणी प्रवचन आपल्या वसईमध्ये ते सुद्धा प्रवचन देखील आलेले आहे. तर त्याला शुभेच्छा देत असताना माझ्या प्रिय बंधूंनो, आपली मुलांना काय चालू असताना आपण त्यांचा फोटो घेतली, कोणत्या ग्रुप फोटो असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सर्व काय झाल्यानंतर आपली मुलं फक्त घेणार आहे सोडून घ्या आणि मग ह्या बाजूला बसणार आहे. मग आई म्हणून त्या बाजूला बसायचं आहे. फोटो काढण्यासाठी तो पॅड घेऊन जाऊ नका. हा कार्यक्रम आल्यानंतर तुम्ही घेऊन जा. ओके, थँक्यू सो मच. मी प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणाऱ्या मुला मुलींच्या वतीने आमचे मनोगत व्यक्त करत आहे. प्रभू म्हणतो, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. आजच्या दिवशी आम्ही खूप आनंदात आहोत, कारण आज आम्ही प्रथम ख्रिस्ताला आमच्या हृदयात घेतले आहे. आमचे शरीर हे ख्रिस्ताचे मंदिर बनले आहे. आमचा हा आनंद आयुष्यभर तसाच राहणार आहे. हा साक्रामेंट अधिक अर्थपूर्णरित्या ख्रिस्त सभेच्या उपासनेमध्ये सहभागी होण्यास पाचारण करीत आहे. म्हणून या साक्रामेंटाच्या कृपेअनु ख्रिस्त सभेच्या उपासना जीवनामध्ये अर्थपूर्णरित्या सहभागी होऊन ख्रिस्त सभेची उन्नती करण्यासाठी व ती समृद्ध करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू, असे आम्ही सर्वप्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणारी मुलं प्रभूला वचन देतो. थँक्यू. प्रभु तुम्हाला प्रसो मनाने बंधुभगिनींनो, अभिमान म्हणजे खाली वापरा व देवाच्या आशीर्वादाने प्रार्थना करा. प्रभु तुम्हाला करो, त्याचा मुखाचा प्रकाश तुम्हाला करो आणि तुम्हाला दया करो. तो आपली दया दृष्टी तुम्हाला पडो, आपली शांती तुम्हाला देव
ईश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. माझ्या बंधूंनो, आपण आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही ॲक्शन सॉन्ग भाऊ